नमस्कार, मी शुभांगी. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर काल मी माझा फर्स्ट ब्लॉग शेअर केला होता यूट्यूबवर. तर तुम्ही लोकांनी खूप छान मला प्रतिसाद असं दिला आहे. तुमचे लाईक्स, कमेंट्स वाचून मला खूप आनंद झाला आहे. तर आज मी माझा सेकंड ब्लॉग शेअर करते. तर तोही कसा वाटतं हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. काल जस्ट मी ट्राय केला होता, तर बऱ्यापैकी तुम्ही प्रयत्न केला होता, तरीही तोसुद्धा तुम्हाला खूप आवडला. हे बघून मला खूप आनंद झाला. तर आज मी सुरू करते माझा सेकंड ब्लॉग. तर तुम्हाला तर माहीतच आहे, मी सगळ्यात आधी सुरुवात माझी नेहमी असते ही देवपूजेपासून. देवपूजा म्हणजे फक्त पूजा नसते, तर ती एक दिवसाची पॉझिटिव्ह सुरुवात असते. ही नेहमी मी करत असते. मला एका ताईंनी कमेंट केली आहे की ताई, तुम्ही रोज पूजा करतानाचा व्हिडिओ टाकत जा. आणि हे पण सांगितले की ताई, तुम्ही पूजा करताना भस्म लावत जा. तर ॲक्च्युली भस्म मी जेव्हा शंकराच्या मंदिरात जेव्हा जाते तेव्हा मी तिथे लावते, नाही तर सध्या तर नाही आहे देवाऱ्यात. तर मी नेहमी बाळूमामांचा भंडारा लावते. मी बाळूमामांना खूप मानते. तर अशी असते माझी दिनचर्या. आता खूप दिवसांपासून माझी इच्छा होती की मी ब्लॉगिंग स्टार्ट करावं, पण काही कारणास्तव ते होत नव्हतं. तर फायनली मी सुरू केलं आहे आणि खूप छान वाटत आहे मला. काल तर मी ऑलरेडी एक व्लॉग शेअर केला आहे तुमच्यासोबत आणि हा आजचा सेकंड व्लॉग आहे. खूप एनर्जेटिक वाटत आहे करायला. जेव्हा एक स्त्री, आई, बायको जेव्हा किचनमध्ये राबते, तेव्हा तिला कोणी दखल घेत नाही की ती दिवसभर किती काम करत असेल. पण हीच गोष्ट जर आपण ती सोशल मीडियावर पोस्ट केली तर लोक किती कुतूहलाने बघत बसतात ना. खूप भीती वाटत होती असं काही करण्याची, पण आता कॉन्फिडेन्सली मी करते आणि हळूहळू खूप छान माझी ग्रोथ होईलच. मी माझ्यापैकी बेस्ट देण्याचा प्रयत्न करेन. तर चला, खूप बोर नाही ना झालं. आता लागूया जेवणाच्या तयारीला. तर आज होता थोडा स्पेशल बेत, चिकन रस्सा. तर त्याचीच तयारी चालू आहे. तर आता मी सुरुवातीला कुकर लावून घेते. कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आता कुकर तर लावून झाला. चला, तर मग आता काय करायचं आहे, आता करून घेऊया मसाला. तर चिकनसाठी मसाला मी करून ठेवला होता. खोबरं, कांदा वगैरे हे भाजून वगैरे घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे तीळ. तर तिळच शोधते, पण तिळच भेटत नाही आहे, कुठे ठेवलं आहे ते. चला, तीळ भेटलं फायनली. आता मसाला वाटून घेते. छान असा मसाला, बारीक असा सॉफ्ट मसाला असा वाटून घेते मी. आणि फायनली मसाला वाटून झाला आहे. तर चला, नेक्स्ट तयारी स्पेशल चिकन. तर आता चिकन मी घेऊन आले होते चिकनवाल्याकडून. तर आता ते स्वच्छ असं 2-3 पाण्याने धुवून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये जास्त काही न टाकता फक्त हळद आणि मीठ टाकून मी ते मस्त एकजीव करून घेते. मी सहसा दही वगैरे काही एक्स्ट्रा ॲड करत नाही. ही आहे आमची गावची पद्धत, जी माझी मम्मी एवढे वर्ष करत आली. तेच मी तिला फॉलो करत आले. तर खूप लेट झाला होता म्हणून मी कुकरला लावलं होतं. तर बघू शकता फायनली झालं आहे कालवण. आणि आता भाकरीची तयारी, मस्त भाकरी पण तयार करून झाल्या आहेत. आणि आता बाकी स्वयंपाक तर झाला. आता कपडे वगैरे धुवून घेतले आणि वाळत घालायची कामं चालू आहेत. काम हे काही दिवसभर काही संपतच नाही, तुम्हाला तर माहीतच आहे. आणि त्यानंतर झाली ह्या माझ्या पिल्लांची तयारी. मुलाला जायचं होतं शाळेत आणि मुलीला सुट्टी होती. तर मुलाची तयारी वगैरे केली, मुलीलाही तयार केलं आणि आताच तयारी झाली शाळेत निघण्याची. चला, तर मग जाऊया शाळेत. माझा मुलगा छोटा आहे, त्याला अंगणवाडीमध्ये मी बसवते. तो स्वतःहून बसत नाही, त्याला घेऊन जावं लागतं मला. तर फायनली आम्ही निघालो. चलो, बाय बाय. सगळ्यांना बाय करतो आहे तो. चला, तर आता होळी सेलिब्रेशन सगळ्या मुलांसोबत, मिस्टरांसोबत. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.